आणि आता एक नजर टाकणार आहोत महाफास्ट न्यूज 100 वर। महाराष्ट्रात जनसंघ, शिवसेना आणि मनसे हेच खऱ्या अर्थाने स्थापन झाले। निवडून येणाऱ्यांना शरद पवारांनी पक्षात घेतलं। राष्ट्रवादी म्हणजे निवडून येणाऱ्यांची मोळी, राज ठाकरेंची टीका। शरद पवार गट आणि अजित पवार गट आतून एकत्र, माझं अजूनही ठाम मत। राजकारण करून लोकांना वेड बनवण्याचं काम सुरू, राज ठाकरेंचं वक्तव्य। मला माझीच पोरं कडेवर घेऊन फिरायचे, सध्या राज्यात दुसऱ्याची पोरं कडेवर घेतली जात आहेत, राज ठाकरेंचा भाजपला टोला। महायुतीच्या जागा वाटपाबाबत 11 मार्चला दिल्लीत पुन्हा बैठक, गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत बैठक होणार। शिंदे, फडणवीस, अजित पवार बैठकीला उपस्थित राहणार। महायुतीत 3 ते 4 जागांबाबत पुन्हा चर्चा होणार। रामटेक, वाशिम, यवतमाळ, मावळ, कोल्हापूरच्या जागांबाबत बैठकीत तोडगा काढणार, सूत्रांची माहिती। दिल्लीत जागा वाटपाबाबत महायुतीचं 2 तास खलबतं, कालच्या बैठकीत तोडगा नाही। सेनेकडील काही जागांची अदलाबदल करण्याच्या शहांच्या सूचना, सूत्रांची माहिती। दिल्लीतील बैठक सकारात्मक, जागा वाटपाचं 80% काम पूर्ण, जागा वाटपाचं उरलेलं काम लवकरच पूर्ण करणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। शिंदे आणि अजित पवारांना दिल्लीत जाऊन भांडी घासावी लागतात। बनावट सेना आणि राष्ट्रवादीचा अस्त्र आता जवळ आलाय, तर बनावट शिवसेनेला 5, राष्ट्रवादीला 1 ते 2 जागा मिळतील। संजय राऊतांचा शिंदे अजित पवारांवर हल्लाबोल। ठाकरे गट संपवल्यानंतरच राऊतांचा आत्मा शांत होईल, संजय शिरसाटांचं राऊतांना प्रत्युत्तर। भाजप मित्रपक्षांच्या हातात धत्तुरा देणार, कर्माची फळं गद्दारांना भोगावीच लागणार। ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांचं वक्तव्य, तर जे आमचे झाले नाही ते त्यांचे काय होणार, दानवेंचा शिंदे गटाला टोला। कोल्हापूर लोकसभेसाठी महायुतीचा नवा डाव, शाहू महाराजांविरोधात समरजित घाटगेंना मैदानात उतरवणार, सूत्रांची माहिती। भाजपच्या वरिष्ठ पातळीवर घाटगेंच्या उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू असल्याची सूत्रांची माहिती। आचारसंहितेआधी मंत्रिमंडळ बैठका आणि विकास कामांचा धडाका, येत्या आठवड्याभरात 2 दिवस मंत्रिमंडळाची बैठक, तर मंत्र्यांकडून विकास कामांचा धडाका। पुढच्या आठवड्यात आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता। आम्ही गुवाहाटीला असताना भास्कर जाधव बॅग भरून तयार होते, मात्र त्यांना सोबत न घेण्याची भूमिका आम्ही मांडली, योगेश कदम यांचा गौप्यस्फोट। मनसेच्या आंदोलनामुळे अनेक ठिकाणी भोंगे बंद, ठाकरेंच्या सरकारनं 17,000 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। बारामती लोकसभा मतदारसंघातील युतीचा वाद टाळण्यासाठी समन्वय बैठक, तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत 17 आणि 18 तारखेला होणार बैठक। बारामतीत लोकसभेसाठी सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराला सुरुवात, सुनेत्रा पवारांचं प्रचाराचं परिचय पत्र प्रसिद्ध, तर पक्षाचं घड्याळ चिन्ह असून सुनेत्रा अजितदादा पवार असा नावाचा उल्लेख। सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांची गळाभेट, बारामतीमधल्या जळोची गावातल्या काळेश्वर मंदिरामध्ये झाली दोघींची गळाभेट। पुण्यामध्ये अजित पवार आणि सुप्रिया सुळे उद्या एकाच व्यासपीठावर, पुणे पालिकेच्या मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या उद्घाटनादरम्यान दोघे एकत्र येणार, उपमुख्यमंत्री फडणवीसही कार्यक्रमाला हजर राहणार। सुप्रिया सुळे आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर, सुप्रिया सुळे यांचा बारामतीत भरला जनता दरबार, नागरिकांची मोठी गर्दी। रत्नागिरीमध्ये रामदास कदम आणि खासदार सुनील तटकरे यांचा एकाच गाडीतनं प्रवास, रायगड लोकसभा मतदारसंघातनं युतीचे पुढचे उमेदवार सुनील तटकरे असणार, रामदास कदमांचं सूचक विधान। पुणे लोकसभेसाठी काँग्रेसकडून रवींद्र धंगेकरांचं नाव सर्वात पुढे असल्याची सूत्रांची माहिती, मोहन जोशींचा पत्ता कट होण्याची शक्यता, रवींद्र धंगेकर आणि अरविंद शिंदे या दोघांमध्ये चुरस, सूत्रांची माहिती। कारवायांसमोर अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांनी गुडघे टेकले आणि भाजपत गेले, पण आम्ही झुकणार नाही, रोहित पवारांवरील ईडी कारवाईवरून संजय राऊतांची टीका। काँग्रेसमध्ये अनेक सुपारीबाज नेते, काँग्रेसवाले भुरटे चोर, खरगेंनी काँग्रेसमधनं सुपारीबाजांना दूर करावं, प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेस नेत्यांवर निशाणा। एकीकडे दोस्तीचा हात, दुसरीकडे टीका करायची, आम्ही दोस्ती केली तर पूर्ण करतो, नाना पटोलेंचं प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर। जास्त जागांसाठी कार्यकर्त्यांचा दबाव असतो, आम्ही ऑफर केलेल्या जागा वंचितच्या लिस्टमध्ये, वंचितचे उमेदवार एकत्र मिळून निवडून आणू, खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया। महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वांच्याच भाषा बदलल्या, चंद्रकांत पाटलांचे प्रकाश आंबेडकरांना उद्देशून वक्तव्य, कोणी कोणाला साप बोलतो, कोणी कोणाला बेडूक बोलतो, असंही विधान। नंदुरबारमधनं लोकसभा लढवण्याची केसी पाडवींकडून इच्छा व्यक्त, प्रत्येकाला जागा लढवण्याची इच्छा असते, मात्र नंदुरबारची जागा काँग्रेसलाच मिळणार, पाडवींची प्रतिक्रिया।
माधुरी दीक्षितनं लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत सस्पेन्स वाढवला। भाजपकडनं लोकसभेची ऑफर आहे का या पत्रकाराच्या प्रश्नावरती ते मी तुम्हाला का सांगू असं माधुरीचं उत्तर। चंद्रपूर लोकसभेच्या जागेसाठी भाजपकडनं प्राचार्य डॉक्टर अशोक जीवतोडे देखील इच्छुक। पक्षानं उमेदवारी दिल्यास मतदारसंघात कमळ फुलवू अशोक जीवतोडेंचा